3 टाकूया. या भुर्जीमध्ये मॅगी टाकूया. अशी नाही जाणार, जाम झाली असेल ना. नमस्कार मित्रमंडळींनो. तर मग आज मी काहीतरी झटपट बनवणार आहे, कारण माझ्या घरातले सगळे झोपले आहेत आणि मी आता ढीगभर भांडी घातली, त्यामुळे ओटा एवढा क्लीन आहे. तर भांडी ढीगभर घातली, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मला भूक लागली आणि आता पटकन काहीतरी झटपट बनवायचं जे एका भांड्यात बनेल, कारण परत मला भांडी नाही घासायची. म्हणून मी विचार केला की का ना आपण मॅगी बनवू. आणि मॅगी म्हणजे अशी तशी मॅगी नाही, आपण भुर्जी मॅगी बनवणार आहोत. भुर्जी मॅगी. तर भुर्जी मॅगी बनवणं एकदम सोपं आहे, जास्त काही तामझाम नाही करायचं आणि एका भांड्यामध्ये बनणारी डिश आहे. ओके. तर सगळे घरातले झोपलेत, शांततेने काम घ्यायचं आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर भुर्जी मॅगी बनवताय ना, तर मग चला बनवूया. त्याचे लागणारे ते इंग्रेडियंट्स आपण जमा करूया. चला. मॅगी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला लागणार तो म्हणजे कांदा. तर आपण ह्यातून एक कांदा घेऊया. ह्याच्यापेक्षा छोटा कांदा पाहिजे, ह्यातला आपण अर्धाच कांदा यूज करूया, जास्त कांदा नकोय. चला आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायला जाऊया, तो आहे टमाटर. टमाटर इथे नाहीये, इथे टमाटर नाहीये. टमाटरची बास्केट खाली आहे. मग आता आपल्याकडे भुर्जी मॅगीसाठी फक्त कांदा आहे. तर चला या कांद्याचा वापर करूया. पण तुमच्याकडे टमाटर असेल तर तो पण वापरा. चला. बारीक कांदा कसा कापावा ह्यासाठी मी चॉपरचा वापर करणार आहे आणि हे सगळ्यात सोपं आहे चॉपर वापरणं. ह्याच्यात एकदम बारीक कांदा कट होतो, एकदम बारीक. तुम्ही बघा, मी म्हणून चॉपरचा वापर करते की माझी चुरी आहे ना, ती पहिल्यापासून एकदम घाणेरडी आहे. काय पण बारीक कापणं ना एकदम कठीण होऊन जातं त्याच्यातून. तर हे बघा, इथे आपल्या कांद्याचे 2 तुकडे असे झालेले आहेत. कचरा टाकूया आणि कांदा धुवून घेऊया. स्वच्छ असे कांदे धुवून घेतलेत. आता ह्याचे ना 2 तुकडे करूया, 2 तुकडे, जास्त नाही. त्यामध्ये 2 तुकडे करूया. बघा असे. हे काय असे एवढेच फक्त करायचे, जास्त नाही करायचे. मी काय म्हणते, एवढा बस होईल काय. पण टमाटर नाही ना आता, मग घेऊया. जाऊ दे, घेऊया. टमाटर नाही ना, अभी टमाटर की जगह भी इस कांदे को ही लेनी पड़ेगी. ठीक आहे. आता तर जसं की तुम्ही इथे बघू शकता, आपला कांदा यामध्ये टाकलेला आहे थोडे तुकडे करून. आता याला आपण असं, मला वाटतं खाली ठेवूनच करूया. त्याला असं पकडायचं, इथे ठेवायचं आणि 1 2 3 बघा, मी बोलली ना तुम्हाला, एकदम बारीक कांदा. याला बोलतात बारीक कांदा कापणं. कमाली मशीन. फक्त 200 रुपयाची मशीन आहे, पण जबरदस्त काम करते, बिघडत पण नाही लवकर. गॅसवर कढई ठेवूया. चालू केलंय, कढई तापली आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया. बघा, ही मॅगी तशीच बनवायची. पाणी, तो कढई गरम झालेली म्हणून पाण्याचा आवाज आला. पण ह्याच्यात काही वेगळं नाही करायचं. आपली जशी मॅगी बनते ना, त्याच पद्धतीने मॅगी बनवायची. तर आपण पाणी उकळत ठेवलं. पाणी उकळलं की त्यामध्ये मॅगी टाकायची. मॅगी विरघळली आहे थोडीफार. जशी ती थोडीफार विरघळली की त्याच्यात मसाला टाका. काही लोक पाण्यामध्ये मसाला टाकतात, तर काही लोक असं माझ्यासारखं वरून मसाला टाकतात. बघा, मसाला कधी पण टाका,
फक्त तो चांगला मिक्स करा म्हणजे प्रत्येक नूडल्सच्या दाण्याला लागेल. ही बघा, कढईतून सगळी मॅगी आपली काढून झालेली आहे. आता या मॅगीला साईडला ठेवूया, ह्यातली एक पण नाही खायची. आता भुर्जी बनवूया. 1 चमचा तेल टाकूया. कांदा, हा कांदा आहे ना टाकूया. आता डेंजर कांदा पडला. ते एक आहे ते म्हणजे धनाजिरा पावडर. हळद टाकूया. आता आपण टाकूया थोडंसं तिखट आणि हे सगळं मिक्स 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 करायचं. शेवटच्या प्रोसेस मध्ये आलेलं आहे कारण आता अंडा आलेले आहे. तर आपल्या इथे अंडा भुर्जीचा मसाला रेडी आहे. त्यात टमाटरची कमतरता आहे ती तुम्ही नक्की टाका. अर्धा टमाटर बस झाला. अर्धा टमाटर अर्धा कांदा. पण आपण पूर्ण कांदा घेतला कारण की टमाटर नाही. कळलं ना तुम्हाला. आता आपल्या अंड्याची एंट्री झालेली आहे. आता आपण अंड फोडूया आणि आपली भुर्जी बनवून घेऊया. तुम्ही वाटीमध्ये पण आधी फोडू शकता. आपण डायरेक्ट ह्याच्यात फोडूया आणि मिक्स करूया. त्याला नाही द्यायचे. आता याच स्टेजला ना आपण यामध्ये मीठ टाकूया. चुटकी चुटकी चुटकीभर मीठ टाकायचं एवढं. कारण की भुर्जीत तेवढी आहे ना चुटकीभर, तर मग एकाच अंड्याची भुर्जी. आपल्या भुर्जीमध्ये ना आता मॅगी मिक्स करूया. अशी मॅगी बघितली ना की शाळेच्या डब्यातली मॅगीची आठवण येते. मला तर चौकोनी डबा होता, चौकोनी मॅगी यायची. आपली 1 अंड्याची भुर्जी रेडी झाली आहे आणि आपली मॅगी सुद्धा कधीपासून रेडी आहे. तर चला आता ह्या दोघांना एकत्र करूया. या भुर्जीमध्ये मॅगी टाकूया. अशी नाही जाणार, जाम झाली असेल ना, आता थंड झाली असेल म्हणून. चॉपस्टिकच्या साह्याने उचलूया आणि प्लेटमध्ये घेऊया. बघा मी कशी उचलली. असं घेतलं, असं असं उचललं आणि प्लेटमध्ये टाकलं. ही तुम्हाला मॅगी थोडी ड्राय वाटत असेल तर ड्रायच आहे, कारण मला ड्राय मॅगी आवडते. तुम्हाला ओली आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकू शकता मॅगीला. थोडंसं आता तुम्ही मिक्स केल्यानंतर सुद्धा जरासं पाणी टाकलं आणि गरम करायला ठेवली तर छान अशी थोडी लिक्विडी मॅगी होईल. ठीक आहे. तर ही आपली मॅगी बनवून रेडी आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे ती छान दिसेल. कोथिंबीर थोडी जास्त वाटते ना, मला आवडते. जे तुम्हाला जास्त वाटेल ना ते समजून जायचं मला आवडतं म्हणून मी जास्त टाकते. आपली भुर्जी मॅगी बनवून तयार आहे. चला आता हिला टेस्ट करूया. चॉपस्टिकने. मस्त लागते, मस्त. भुर्जीचा टेस्ट येतोय आणि मॅगीचा टेक्स्चर मस्त लागते. आणि मध्ये मध्ये ना भुर्जी पण लागते तोंडामध्ये, मस्त लागते. की एकदा घरी ट्राय करा. सोपी आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि एकाच भांड्यामध्ये बनणारी आहे. तर मग जास्त तामझाम नाही होणार, पटकन बनून जाईल. ओके, भेटूया आजच्या सिंपल सोप्या आणि टेस्टी रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. आज पाऊस येत नाहीये. आज मी मॅगी बनवली ना तर पाऊस नाही येत आहे. रोज मॅगी नाही बनवत ना तेव्हा बरोबर येतो पाऊस.